नमस्कार, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। नागपुरात भडकले गँगवॉर, दिवस ढवळ्या थरार, दारूच्या नशेत तरुणाची निर्घृण हत्या। गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी एक हत्या, दारूच्या नशेत विद्यार्थ्याने केला खून। पर्यटकासाठी हिमाचल स्वर्ग, धर्मानी उन्नती फाउंडेशनने केला सन्मान। व्यवसाय आणि पर्यटनासाठी नवीन दिशा देण्याची संकल्पना। आता सविस्तर वृत्त। नागपूर जिल्ह्यात आणि शहरात गेल्या 2 दिवसात 4 हत्याकांड उघडकीस आले आहेत। त्यापैकी 2 हत्याकांड शहरात तर 2 हत्याकांड ग्रामीण भागात घडले आहे। रविवारी पहाटेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढराबोडी भागात गँगवॉर भडकले। यामध्ये कुख्यात प्रशांत इंगोले राहणार पांढराबोडी याने मित्र दीपक गोविंद बसवंत वय 34 वर्ष राहणार पांढराबोडी याचा चाकूने भोसकून खून केला। मद्याच्या अंमलाखाली झालेल्या वादातून गुंडाने साथीदारासोबत मिळून मित्रावरच धारधार शस्त्रांनी हल्ला केला। भरचौकात शस्त्रांनी सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली। ही थरारक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत पांढराबोडी परिसरात रविवारी सकाळी घडली। दिवस ढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली। मिळालेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी पांढराबोडी परिसरातच राहतात। मृतक दीपक हा पूर्वी गुन्हेगारी सक्रिय होता, मात्र गत 5-6 वर्षापासून तो गुन्हेगारीपासून दूर होता। हारफुलाची दुकान चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता। एकाच परिसरात राहत असल्याने सर्वांची एकमेकांसोबत मैत्री होती। शनिवारी रात्री दीपकने प्रशांत आणि राहुल सोबत बसून मद्यप्राशन केले। दारूच्या नशेत राहुल मोठमोठ्या बाता करीत होता, यामुळे दोघांमध्ये वाद झाला। वाद शिगेला पोहोचला आणि रागात दीपकने राहुलच्या कानशिलात 2-3 लगावल्या। वाद चिघळताना पाहून प्रशांत परिसरातच लोकांची मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला। त्यानंतर दीपक घरी गेला, मात्र राहुल आणि प्रशांत तेथेच दारू पीत बसले। राहुलला भीती होती की दीपक त्याचा गेम करू शकतो, त्यामुळे त्याने प्रशांत, रोशन आणि गजानन सोबत मिळून त्यालाच यमस्थानी पाठवण्याची योजना आखली। त्यामुळे त्याने प्रशांत, रोशन आणि गजानन सोबत मिळून त्याच्यावरच चाकूने हल्ला करून ठार केले। त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने 4 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये प्रशांत इंगोले, रोशन इंगोले, त्यानंतर गजानन शनेश्वर आणि छोटू सुरवंशी म्हणून असे 4 आरोपी आहेत। त्याच्यापैकी 2 आरोपी सध्या आपल्या ताब्यामध्ये आहेत। त्यांनी त्या ठिकाणी जे काही अवैध दारू विक्री चालू होती त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती होळीच्या आदल्या दिवशी। तर त्याची माहिती का दिली किंवा त्याची माहिती यांनी दिली अशी शंका त्यांना असल्यामुळे त्यांच्यात ते वाद झाला होता। रात्री वाद झाला होता, त्या संबंधी पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट आलेली नव्हती। सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्या ठिकाणी जो व्हिक्टिम मृतक आहे दीपक बसवंते, बबल्या बसवंते, तर त्याचा त्यात मृत्यू झालेला आहे। आणि जो मृतक आहे त्याच्यावर ह्यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत। त्याच्याही 2016 मध्ये तोही तडीपार होता। असा जो मृतक सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि हे जे 4 आरोपी आहेत त्यांचे सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्याच्या संबंधी त्याच्यावरती जो आहे त्याच्या जोडीदाराचं त्या ठिकाणी अवैध होतं आणि त्याचाही त्या ठिकाणी बाजूला जो काय दारूचा पूर्वी त्याच्यावरही केसेस झालेले आहेत। आणि आपण होळीच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी चेकिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दारू मिळालेली होती आणि त्याच्यावर कारवाई केलेली। गृहमंत्र्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात हत्येचं सत्र सुरू झालं आहे। दारूच्या नशेत पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी युवकाची हत्या केल्याची घटना धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगरात घडली। हे हत्याकांड उघडकीस येताच नागपूर शहरात पोलिसांची भीती राहिली का असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागपूर जिल्ह्यात आणि शहरात गेल्या 2 दिवसात 4 हत्याकांड उघडकीस आले आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल नगर भागात
पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। आयुष मनपे वय 19 वर्ष असं आरोपीचं तर अंकुश देवगिरीकर वय 35 वर्ष असं मृतकाचं नाव आहे। दोघेही राहुल नगर येथील रहिवासी असून हत्येच्या वेळी दारू पिऊन होते। अंकुश देवगिरीकर याने आयुष मनपे याला शिवीगाळ का करतो या क्षुल्लक कारणावरून दोघात वाद झाला आणि वाद टोकाला जात आयुषने घरी जाऊन चाकू आणला आणि अंकुशवर सपासप वार करून ठार केले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राहुल नगर मध्ये ही घटना झालेली आहे। रात्री 10:30-11:15 दरम्यानची घटना आहे आणि जो ज्यांनी मारलेला आहे आयुष मनपे हा 19 वर्ष तिथेच राहतो राहुल नगर मध्ये। हा दारूच्या नशेमध्ये त्याच्या त्या घटनास्थळी शिवीगाळ करत होता। तर तिथे जो मयत आहे अंकुश देवगिरकर वय 35 वर्ष तो पण राहुल नगरलाच राहतो आणि कबाडीच्या दुकानात काम करतो देवगिरकर। तर तो तिथे आला आणि त्यांनी आयुषला विचारलं की तू शिवीगाळ का करतोय असं वगैरे। अंकुश देवगिरकर सुद्धा दारूच पिऊन होता आणि या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली, एकमेकांना शिवीगाळ करायला लागले आणि मग अंकुश देवगिरकरनी आयुष मनपे याची कॉलर पकडली। म्हणून मग त्याचा राग धरून आयुष मनपे हा जवळच म्हणजे घटनास्थळावरून एका मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं, तिथून त्याने चाकू घेऊन आला घरून आणि चाकूनी जो मयत आहे सध्या अंकुश देवगिरकर याला एक पोटात वार केलेला आहे, एक पाठीवर केलेला आहे आणि पोटातला जो घाव आहे तो थोडा डीप असल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। कॅबिनेट मंत्री राजेश धर्मानी यांनी नागपुरात उन्नती फाउंडेशनच्या वतीने रजवाडा पॅलेसमध्ये व्यापाऱ्यांच्या भेटीचे आयोजन केले होते। यावेळी मंत्री राजेश धर्मानी यांनी सर्व व्यापारी बांधवांना आवाहन केले की त्यांनी हिमाचलला यावे, राज्यात आपला व्यवसाय वाढवावा। एक खिडकी योजनेअंतर्गत सरकार सर्वांना पूर्णपणे मदत करेल। भारताचं हिमाचल प्रदेश हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे जे सुंदर पर्यटन स्थळ आणि आकर्षक ठिकाणासाठी ओळखले जाते। हिमाचल हे पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे। हे राज्य त्यांच्या उच्च पर्वत आणि प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते। येथे येणाऱ्या लोकांना येथील सौंदर्य, शांती आणि आराम देते। हे विधान हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेश धर्मानी यांनी उन्नती फाउंडेशनच्या वतीने रजवाडा पॅलेसमध्ये आयोजित व्यापाऱ्यांच्या भेटीत म्हटलं। ते म्हणाले की एक श्रीमंत स्थानिक जीवसृष्टी असलेले विशाल अभयारण्य क्षेत्र आणि प्राचीन स्वच्छ हिमाचलच्या नद्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे। सोबतच सर्व व्यापारी बांधवांना आवाहन केले की त्यांनी हिमाचलला यावे, राज्यात आपला व्यवसाय वाढवावा। एक खिडकी योजनेअंतर्गत सरकार पूर्णपणे मदत करेल। या प्रसंगी माजी मंत्री अनीस अहमद, आमदार आणि काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उन्नती फाउंडेशनचे प्रमुख अतुल कोटेचा, अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स कैलाश जोगानी आदि लोग उपस्थित होते। दिल से आभार मानता हूँ। कम समय में आप लोगों ने यहाँ पर अपना बहुमूल्य समय दिया और समस्त संस्थाओं के प्रमुख लोगों ने अपनी यहाँ पर उपस्थिति दर्ज कराकर हम जैसे युवाओं का आपने मनोबल बढ़ाया। भविष्य में भी ऐसे ही आप लोगों का आशीर्वाद बना रहे और सबसे निवेदन करता हूँ कि सब लोग यहाँ पे स्वादिष्ट भोजन का यहाँ पर ग्रहण करें, यही अपील करता हूँ। सबका आभार मानता हूँ। जय। लेकिन व्हाइट हनी देखा किसी ने? सफेद रंग का हनी देखा किसी ने? तो ये हमारे ट्राइबल एरिया में होता है। शिलाजीत भी होता है। मशरूम एक गुच्छी होती है, मशरूम की ही वैरायटी, लेकिन वो उसको हम आर्टिफिशियली ग्रो नहीं कर सकते, वो नेचुरली उगती है। आज तक उसमें बहुत शोध हुए, लेकिन उसको हम एक क्रॉप के तौर पे उगा नहीं सकते। वो नेचुरली ग्रो करता है। लगभग 30-35 हज़ार रुपये किलो के आसपास बिकती है। ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जहाँ पे आपका इंटरेस्ट ट्रेड के हिसाब से गलत हो सकता है। और हमें भी यहाँ से संतरा आपका यहीं से जाता है। संतरा जितना भी है वो यहाँ से वहाँ जाता है। हमारे वहाँ इस तरह का संतरा नहीं होता। हमारे वहाँ होता है रेड माल्टा, ब्लड रेड माल्टा होता है, वो अलग है। वो किन्नू है, किन्नू अलग है। एक माल्टा है, वो उससे भी बड़ा अच्छा गिना जाता है। छोटा भी होता है डॉटर साइज का, लेकिन इससे बड़ा मतलब बेहतर गिना जाता है। वो महंगा बिकता है। तो अमरूद होता है काफ़ी,
इस तरह से कई चीज़ें हैं जो हमारे वहाँ पे आप अगर कॉन्ट्रैक्ट फार्मिंग में इंटरेस्ट लेते हैं तो उसमें भी आपको सहयोग कर सकते हैं। और दूसरा जो हमारे यहाँ पे एक सेवा प्रोजेक्ट है, सेवा SP सेवा के नाम से, तो EDB फंडेड प्रोजेक्ट है। उसमें हम क्लस्टर्स में जो है वो हॉर्टिकल्चर जो है उसकी ऑर्चर्ड डेवलप कर रहे हैं। क्लस्टर का मतलब है कि बहुत सारे लोगों की ज़मीन को इकट्ठा करके उसकी फेंसिंग करके उसमें इरिगेशन की फैसिलिटी प्रोवाइड करके ज़मीन की ओनरशिप जिसके पास है उसी के पास रहेगी, लेकिन एक ही तरह की क्रॉप उसी एरिया में लगेगी। उसके अच्छे परिणाम आए हैं, उसमें भी बहुत सारी संभावनाएं हैं। बाकी आप जो इन्वेस्ट करना चाहें, इन्वेस्ट करने के लिए मैं जो हमारा हिमुडा है, जिस तरह से महाडा है, महाडा से है महाडा। मैं अनीस भाई के जो कॉलेज था वहाँ फंक्शन था, तो उन्होंने निमंत्रण दिया था, उसके लिए मैं यहाँ बहुत अच्छा लगा। आज यहाँ इंट्रैक्शन जो रखी थी, क्योंकि बहुत सारे अवसर, बहुत सारी ऐसी अपॉर्चुनिटीज़ हैं जिसमें नागपुर से हिमाचल, हिमाचल से नागपुर का, महाराष्ट्र का जो है वो ट्रेडिंग हो सकती है, चाहे वो फलों की है, सब्जियों की है, एग्जोटिक वेजिटेबल्स की बात कर रहा हूँ। और हमारे कई रेयर हर्ब्स होती हैं जिसकी यहाँ पे ज़रूरत है। हमारे यहाँ से जो है संतरा हिमाचल में भी जाता है, तो जैसे आम है, यहाँ जब सीज़न ख़त्म हो जाएगा तो हमारे शुरू होगा। ऐसी बहुत सारी संभावनाएं जो इस पे काम किया जा सकता है। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। सध्या संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने कबर आणि चबुतरा हटविण्याची मागणी केली आहे। आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आंदोलन पुकारण्यात आलं आहे। नागपुरात महाल स्थित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा राज्याचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी कार सेवा करून कबर हटविण्याचा इशारा दिला आहे। यह आंदोलन है आज छत्रपति शिवाजी महाराज जी के जयंती के पावन पर्व पर। यह जो महाराष्ट्र में कलंकित ढांचा है औरंगजेब का, वह उखाड़ कर फेंकना, उसके लिए कार सेवा करना, उसके लिए आंदोलन करना। तो आज यह पहला दिन है, हमने यहाँ से आंदोलन प्रारंभ किया है। पूरे महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर भी, सारे महाराष्ट्र के बाहर भी कुछ देशों में, भारत में भी यह आंदोलन चल रहा है। और अभी हम लोग पहला यह आंदोलन का टप्पा है। सरकार को हमने निवेदन दिया है, अगर सरकार नहीं मानी तो कार सेवा करेंगे और औरंगजेब की कब्र फोड़कर उसको अरबी समुद्र में फेंक देंगे। हम जो कहते हैं वो करते हैं, हम जो कहते हैं वो करते हैं। हमने कहा था राम जी का मंदिर बनेगा, बना, समय भले ही लगा, कब्र हटेगी मतलब हटेगी, समय चाहे कितना लग जाए। सोचेंगे, उस समय सोचेंगे जब बाबरी ढांचा ध्वस्त हुआ तो झमेले हथौड़े लेकर के गए नहीं थे। राजनीतिक बयानबाजी मैं नहीं करता। क्या अल्टीमेटम देंगे सरकार? राजनीतिक बयानबाजी में नहीं करता। अल्टीमेटम क्या देंगे? अल्टीमेटम यह है सरकार शीघ्र निर्णय करे और सड़कें को वहां से हटाए। कब तक आप अल्टीमेटम दे रहे हैं? देंगे, समय सरकार को देना पड़ता है। समय सरकार के हिसाब से चलती है, योजनाएं रहती है, प्लानिंग होता है, सरकार को पर्याप्त समय देना पड़ेगा। राम जन्मभूमि के आंदोलन में भी हमने सरकार को 8 वर्ष का समय दिया। अभी ये मूवमेंट कैसे चलेगा? चलेगा धीरे धीरे, स्टेप बाय स्टेप बढ़ेगा। जैसे जैसे स्टेप तय होगी आपको बताया जाएगा। सरकार को क्या कहेंगे? सरकार को एक ही बात हमने कहा है कि जल्दी से जल्दी उसको वहां से हटाओ।
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे। याच मुद्द्यावर शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे। राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला अत्याचार या महत्त्वाच्या प्रश्नावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, ज्वलंत प्रश्नावर लोकांना मत भटकवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली। कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे। समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं ही काही योग्य नाही। त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून या बाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे। काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं। तुम्हाला काय वाटते नेमकं? मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या बाबतीत बोलले की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही। CCIची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली। आता कोणतीही शासकीय कापसाची खरेदी नाही आहे। आपल्याला माहीत असेल, आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000, 13,000, 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता। पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही। आता शनिवारपासून CCIची खरेदी बंद झाली आणि CCIची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार। त्याचा CCIची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। न्यायालयाच्या निर्देशनानुसार वारस हक्काने 24 जणांना तात्काळ पालिकेने नोकऱ्या द्याव्यात अशी प्रमुख मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। सफाई कामगारांच्या वारसांना शेगाव नगर परिषदेतील 24 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती न्यायालयीन आदेशानुसार करण्यात आली होती। त्या अनुषंगाने वयोमानानुसार व सेवेत असताना स्वेच्छानिवृत्ती व मृत्यू पावलेल्या कर्मचारी यांच्या वारसांना रिक्त जागेवर वियुक्ती करण्यासाठी अर्ज सादर केलेले होते। सफाई कामगारांच्या वारस हक्कांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे असे स्पष्ट आदेश आहे। त्यासाठी शेगाव नगरपालिकेत 24 वारसदारांना वारसाच्या नोकरीत समाविष्ट करण्यात यावे यासाठी पालिकेसमोर आजपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। प्रकरण असं आहे, 1997 मध्ये आपल्याकडे मॅन्युअल स्क्वेंजिंग म्हणून एक मृत्यू झाले होते, हरिशंकर खरारे। ते मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्याचा मागील 2 वर्षापासून पाठपुरावा करत होतो। 2-3 वर्षापासून हे लोक बोलायची ते आमचे सफाई कर्मचारी नाही आहे। ते सफाई कर्मचारी तुमचे नाही आहे, तर तुमच्या ज्या नगर परिषद आहे तिने हा सफाई कर्मचाऱ्यांचा दाखला कशा प्रकारे दिला होता? ठीक आहे, हा दाखला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावरती भांडलो। भांडल्यानंतर DMA ऑफिसने त्यांना सांगितलं की बाबा हे जे आहे मॅन्युअल स्क्वेंजिंगची केस आहे, या अनुषंगाने तुम्ही यांना 10 लाख रुपये द्या। परंतु या नगर परिषदेने 10 लाख रुपये दिले नाही। त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीवरून एक निर्देश आला। त्या निर्देशामध्ये सांगितलं की जर 10 लाख रुपये नाही दिले तर आता नवीन आमच्या आदेशानुसार तुम्हाला त्या 10 लाख रुपयाचे 30 लाख रुपये द्यावा लागतील। आमच्या आजच्या या साखळी उपोषणाचा मेन विषय म्हणजे 24 कामगार जे आमचे भरती करायचे होते वारस हक्काचे, त्यांना 97 पासून ते कमीत कमी 25-30 वर्ष झाले त्यांना अडकून ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये पण DME कडनं आणि शासनाकडनं, सचिवकडनं, इव्हन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या मार्गदर्शन दिल्यानंतरही या मॅडमनी या 24 लोकांच्यासाठी काही केलं नाही। आणि मागच्या आठवड्यामध्ये अचानकच 5 लोकांची कुठून तरी त्यांनी पदवी काढली आणि 5 लोकांना अर्जंट 4 दिवसामध्ये त्यांना नियुक्ती पण देऊन टाकली। तर 5 जणांना नियुक्ती दिली तर एक वेळा पण अहवालामध्ये DME यांनी कधी सांगितलं नाही की आम्ही 5 लोकांना देऊ शकतो। गेली 2 वर्ष हे तिकडनं फक्त अभिप्राय मागतायत। तिकडनं क्लिअर गाईडलाईन्स भेटल्यानंतर सुद्धा या 24 लोकांचं काम गेले 1.5 ते 2 वर्ष झाले या मॅडम आणि नगरपालिका परिषद अडकवत आहे।
आणि त्यानंतर ही आमची वारंवार मागणी केल्यानंतर वारंवार DME-कडनं गाईडलाईन्स दिल्यानंतरसुद्धा या विषयावर यांचा एकदम उदासीन रवैया राहिल्यानंतर आत्ता मागच्या आठवड्यामध्ये 5 जणांची नियुक्ती करून याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोळ झालेला आहे, आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे जे काम गेले 1.5-2 वर्ष होत नव्हतं, 4 दिवसामध्ये याच 5 लोकांना कसे काही नियुक्ती देण्यात आली, त्याचे पूर्ण कॉरेस्पॉन्डेंट झालेत का नहीं? शेगांव नगर परिषद के सामने जो साकड़ी उपोषण हो रहा है, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस 72-62 इसके नीचे ये उपोषण हो रहा है। और जो हमारी डिमांड है, ये 93 पूर्वी रोजंदारी कर्मचारी है, इनको जो वारस हक लागू हो गया शासन नियम से, परिपत्रक निकल चुका, सारी बातें हो चुकी शासन की तरफ से, लेकिन फिर भी जयश्री मैडम हमारे शेगांव के सीओ ये ऑर्डर देने में हमको ना हाँ चालू है। और बीच में अभी 4 दिन पहले शेगांव में 5 ऑर्डर हो चुकी है और बाकी की 19 जो ऑर्डर है जल्द से जल्द कभी मैडम देते नहीं है। तो हम पूरे के पूरे कर्मचारी लोग, जो बाकी के कर्मचारी है वो भी, और हमारे सारे सफाई कर्मचारी भाई लोग, ये सब सड़क पे उतरने को भी तैयार है और इससे भी ज़्यादा आक्रोशन आंदोलन हम करने को तैयार है। 15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीकडून राज्यभर धरणे निदर्शने सत्याग्रह करण्यात येत असून आज वर्धा जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनाला विविध शिक्षण संघटनेने पाठिंबा दिला असून सदर शासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षण संघटना न्यायालयात जाणार तसेच रस्त्यावर उतरणार असल्याचं यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोबे यांनी सांगितले। राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा मोडणारं 15 मार्च 2024 शासन निर्णय गव्हर्नमेंटनं काढलेला आहे। यामुळे लहान गावातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत एकही शिक्षक राहणार नाही अशी फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे। या माध्यमातून राज्यात 14,000 शाळा बंद होणार आहे, 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते, शिक्षणाची प्रयोगशाळा म्हटले जाते, त्या शाळेमध्ये विद्यार्थीच राहणार नाही। शासनाला येणे प्रकारे शाळा बंद करायच्या होत्या, परंतु न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट केलं, शाळा बंद करता येणार नाही असं सरकारच्या लक्षात आल्यावर आता नवनवीन GR काढून शाळेत मुलंच राहणार नाही अशा पद्धतीने कमीत कमी शिक्षक द्यायचे आणि मुलांना शिक्षकापासून वंचित करून पालकांना बाहेर मुलं टाकण्यासाठी बाध्य करायचं, अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनानं आता तरी महाराष्ट्राची परिस्थिती समजून हा 15 मार्चचा GR मागे घ्यावा, अन्यथा रस्त्याच्या सोबतच न्यायालयीन लढण्याशिवाय राज्य प्राथमिक शिक्षक समितीला पर्याय राहणार नाही। जिल्ह्यात 36 अंश सेल्सिअसवर पारा गेला आहे। मार्च महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे। जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून कमाल तापमान वाढले आहे, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून तेथे पुरेसं औषध साठाही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष सज्ज केले आहे। गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये, बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री सोबत हवा। जर बाहेर जावे लागलेस तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आणि अधिनियमित संस्था जसे की ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण उष्माघाताचा एक कक्ष स्थापन करत असतो। त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी AC असेल, कूलर्स असतील आणि एक डेडिकेटेड 2 बेड तसेच उपलब्ध यंत्रणा आणि मॅनपॉवरसुद्धा तयारी केलेली असते। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुठलाही उष्माघाताने पीडित रुग्ण असेल तर त्याला त्वरित ॲडमिट करून त्यावर समोरील उपचार केल्या जातात आणि आपण अशा हीट वेव्हसाठी सुसज्ज यंत्रणा तयारीत आहे। जिल्ह्यात किती उष्माघाताचे कक्ष उभारण्यात आलेले? आपल्या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये उष्माघाताचे कक्ष ओपन करणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे ते नक्कीच पूर्ण झालेले आहेत। अमरावती मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण मजुरांनी गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या पगाराच्या मागणीसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। शेकडो मजुरांनी एकत्र येत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्वरित थकबाकी पगार मिळावा अशी मागणी केली। मजुरांनी सांगितले की 6 महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका
मोर्शी तालुक्यातून पिंपळखुटा, लहान पिंपळखुटा इथून आलेली आहे। कांचन वाहने, मी बोडणा इथली रहिवासी आहे। 6 महिने झाले आमचा पगार येत नाही आहे। आम्ही सर आमचे पैसेच नाही येत आहेत, आम्ही कामं कशी करणार? आमचे लेकरं बारे कसं पोचणार? आम्ही कशा गरजा पूर्ण करणार आहे? तुम्हीच सांगा। हे हर वेळेला तुम्ही नकार देता, हर वेळेला नकार देता। का बरं नकार देता तुम्ही? आम्ही गरीब लोकांना काय करायला पाहिजे? कसं घर चालवायला पाहिजे? कसं लेकराचं शिक्षण पाणी करायला पाहिजे? गरीब लोक जिथं आहेत तिथेच आहे। आजपर्यंत सुद्धा गरीब लोकांचं लेकरू कुठंच वरती चढलेलं नाही आहे। का बरं चढलं नाही? कारण आज म्हटलं 297 रुपयामध्ये आम्ही काय करणार आहे? आणि 6 महिने झाले आमचा पगार झालेला नाही आहे। कसं आम्ही घर चालवणार आहे? कसं आमचं पूर्ण करणार आहे? गरजा कशा पूर्ण करणार आहे? काय खाणार आहे? तुम्हीच सांगा। आम्हाला 6 महिन्यापासून काहीच मिळालं नाही। आम्हाला पूर्ण आमचे पैसे पाहिजे आणि आमचं रेग्युलर कामाचे नेहमीप्रमाणे पैसे पाहिजे। मास्टर चालू पाहिजे। आता किती 28,000 रुपये जमा आहे। आम्ही काय खाणार आहे? गरीब लोक, हातमजुरी करणारी लोक आहे आम्ही। आज आम्ही कमीत कमी 200 ते 250 लोक इथं आलो आहे। जवळपास आमचे सामाजिक वनीकरणमध्ये आम्ही काम करतो आणि जवळपास आमचे 5 ते 6 महिन्यापासून पैसे लटकलेले आहे। त्यामुळे आमची होडीसुद्धा अंधारात गेली आहे। त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे, ह्या 2 दिवसात जर आमचे शासनाने पैसे दिले नाही तर आम्ही 3ऱ्या दिवशी इथं आंदोलनसुद्धा करणार आहे। आणि आमच्या गावात वायरमन फिरत आहे, ते वारंवार आम्हाला धवसा देत आहे। आम्ही त्यांना एकच सांगत आहे वारंवार की आमचे मजुरीचे पैसे आल्यावर आम्ही बिल भरतो, पण मजुरीचे पैसे काही येत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांनासुद्धा आश्वासन देत आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला 2 दिवस दिले। ह्या 2 दिवसात जर तुम्ही बिल भरलं नाही तर आम्ही तुमची पूर्ण वीज कट करू। त्यामुळे आम्ही इथं आलो आहे। या 2 दिवसात जर आमचे पैसे आले नाही तर आम्ही इथे 3ऱ्या दिवशी आंदोलन करणार आहे। नागपुरात भडकले गँगवार, दिवस ढवळ्या थरार, दारूच्या नशेत तरुणाची निर्घुण हत्या। गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी एक हत्या, दारूच्या नशेत विद्यार्थ्याने केला खून। पर्यटकासाठी हिमाचल स्वर्ग, धर्मानी उन्नती फाउंडेशनने केला सन्मान। व्यवसाय आणि पर्यटनासाठी नवीन दिशा देण्याची संकल्पना। तुर्तास इथेच थांबूया। बघत राहा विकेबी न्यूज। नमस्कार।